घाटाने चालताना कृपया कोणीही घाई करू नका। सर्व पालखी सोबत राहा, खांद्या खांद्याने दोऱ्यात आपली साईबाबांची पालखी कसारा घाटातून प्रस्थान होईल।
पालखी आपली घाटनदेवीला पोहोचलेली आहे आणि आपण आता पूर्ण घाट आपण चढलेलो आहोत आणि आलोय घाटनदेवीच्या मंदिरामध्ये. श्री साई श्रद्धा सेवा मंडळ खारेगाव वर्ष 34वे. पालखी लगेच बाहेर आता पुन्हा जेव्हा आपण निघू ना तेव्हा शूट करूया. दाखवतो तुम्हाला एकदम भारी शूट. 3 झाल्या ना, ही 4थी आहे. फायनली आपण आता नाश्त्याच्या हॉलला आलेलो आहे. हे बघा सर्व नाश्ता करायला बसल्या ना आता. आणि आता आपण एवढा शेवटचा डब्बा लास्ट आहे आलोय आपण. राहुल भाई झाला का नाश्ता? साईराम साईराम साईराम. वडापाव आहे का? करा 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 करा. डीजे ऑपरेटर काय बोलतो चिन्मय शेठ? झाला का नाश्ता? साईराम मिरची कमी खावा. याला मिरच्या द्या का? याला मिरच्या. वडापाव आहे आज. वडापाव आहे. पिशवीन दे ना म्हणा. ते 4-5 जण आम्ही. आता पालखी आपली निघलेली आहे आपल्या दुपारच्या मुक्कामाकडे. चला साईराम. आता आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे. हा नाही वाईटच असते. एक ब्लॉगर आहे आणि बाकीचे पोरं पुढे आहे. याचा लगीन आले येऊ सांगतं का सनस्क्रीन लावले आणि तो सनस्क्रीन आवरा लावले आणून दिले 1600 रुपयाची. बघा याला भेटले ना अशी बायको भेटायचं कधी स्वतः बायकोनी याला सनस्क्रीन आणून दिले 1600 रुपयाचा. नवरा मला कालाला म्हटलं होतं म्हणून तापून लावतोय 4 टाइम तो पण. बरोबर इगतपुरीमध्ये आहे कारण आतून आम्हाला मेडिकलमध्ये काही बी घ्यायचा होता. गोळ्या वगैरे औषधं घ्यायची होती त्याच्यामुळे आम्ही आतून आलेलो होतो. इकडे बाजूला हा स्टेशन आहे. इकडे इगतपुरी स्टेशन. इकडे हे पोरं आहेत आपले. साईराम साईराम. टँक बनवले आम्ही टँक. इगतपुरी स्टेशन. आलं नेहमीप्रमाणे आपण आलो इकडे आता इगतपुरीमध्ये. भाऊजी काय घेतला? गोला नाही घेतला? गोला आहे, ठीक आहे घ्या बनवा. चला काहीतरी. ए काय घेणार? ए घे रे. आले अजून बनवा 3. आमचे 3 मेंबर आले अजून. या 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 या. वर्षी आम्ही आतून आलो इगतपुरीमधनं का यांच्याकडे इथेच आम्ही सरबत आणि शिकंजी वगैरे पियाला थांबतो. गोला वगैरे. तुम्ही जर पायी शिर्डीला येत असाल आणि जर इगतपुरीमधनं आतून येत असाल तर नक्कीच तुम्ही यांना इथे भेट द्या. यांच्या या दुकानाला ओम साई आहे. यांच्याकडे शिकंजी पण खूप छान भेटते.
कुठं आहे सुमित? सुमित काय हॉल्ट आहे? एकदम पुढे 10-15 मिनिटाचा अंतरावर असतं. एवढं लांब पण नाहीये सायराम. काय बोलता? हा. नक्की इथेच आहे का? सायराम हॉल्ट कुठे आहे? या सायरामला हॉल्ट माहित नाही. एक सायराम कॉल सेंटरला लागलाय बघा. इगतपुरीमध्ये आम्ही पोहोचलो, सर्व बसलो इकडे. इकडे पावसाने सुरुवातच केली आहे. हे बघा पाऊस बघा बघा कसा पाऊस पडायला लागला इकडे. अवकाळी पाऊस आला, अवकाळी पाऊस. फायनली आपण इथं हॉल्टवर पोहोचलेलो आहे. 12 वाजल्या ना, आरती चालू आली सध्या इथं. या आपण डायरेक्ट आरतीलाच जाऊया आता. तिथे इकडे जेवणवाल्यांचं जेवण चालू आहे. अशी ना दादा बसले आहे. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो. बघा इकडे हे योगेश भाई आहेत, आपले सेवेकरी आहेत. धवले आहे. साईराम जेवण छान झालंय. दाल तडका भारी आहे. भारी नाही प्रेमनाथ. हा मग वाढण्या पण आमचे बंधू भारी आहेत ना. भाऊजी आहे तिकडे, संदीप भाऊजी आहेत. पालखी आपली निघालेली आहे आपल्या रात्रीच्या मुक्कामाकडे जायसाठी. आपण पण निघू आता सर्व. ओम साईराम. ओम साईराम. चालू आहे आणि मार्केटमध्ये इथं कोण घेऊन आलाय? मामा घेऊन आहे का? मयुरेश मामा घेऊन आल्यात सर्वांना ज्यूस पार्टी, मँगो शेक. आता आम्ही इगतपुरीतून घोटीतून पुढं आलो आहे. आता घोटी सिन्नर रोड आहे आणि आपल्याबरोबर आपले पदयात्री पण आहेत. आणि आपली पालखी पुढे गेली आहे आणि पुढं आरतीचा हॉल्ट मला वाटतं 7 किलोमीटर असं ना, 3-3.5 किलोमीटरवर पालखीचा हॉल्ट आहे. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आम्ही. पण खूप दुखत आहेत. पण काय करायचं, पाय पूर्ण जाम झाले आहेत. जसं होतं तसं करतो आम्ही. चालतोय, प्रयत्न करतोय पोचायचा आपल्या आरतीच्या हॉल्टपर्यंत. चला. ओम साईराम. ओम साईराम. साईराम साईराम साईराम. नवनाथ पाटील ब्लॉक. नवनाथ पाटील काय झालं आकडला? थोडं मसागत चालले का दादा? तुम्ही पण थांबलं? हा दे माझा देतो, तो ठेव. शेंगदाणा देऊ खायला? शेंगदाणा खाता? पाणी पण दे ना.
साईराम भाऊ आहे क्या? साईराम 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 निंबू घ्या. साईराम खूप जमून धन्यवाद आले धन्यवाद आमचे ओम साईराम ओम साईराम पदयात्री. पदयात्रेत त्यासाठी जमून आलेले थोडीशी सेवा. त्यांच्यासाठी आम्हाला थोडंसं सेवा आमच्याकडे करणे जेवढी गरजेचं आहे. धन्यवाद सेवा धन्यवाद करतोय. तुमची सेवा आम्हाला भेटली खूप बरं वाटलं ओके, आम्हाला वाटलं की पाणी भेटते का नाही भेटते का रस्ता साईराम, असा विचार करू नका. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी साईराम पाणी साईराम भेटणार. साईराम 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 बघा कधीपासून चालतच होतो तर हे भेलचे स्पॉटच्या जवळ आपली पोरं भेटली गावांची सगळी ह्याची गावात मजा केली भेल. फुल मजा भेल कशी लागली आकाश एकदम कडक आणि आपले बघा यो यो जोगेशचा पोऱ्या आणि यो योगेश आहे ना यो यो याचा ना सध्याचा आणि यो अतुल हा, अच्छा. बघा ही नवीन यंग पोरं आहेत पण ते त्याही आणि पाठीमागं संतोष आहे आपल्या हा, हा. मस्ती आहे अशीच मजाक मस्ती असते आमची ही 3 पोरं नवीन आहेत पण तरी सुद्धा ती 3 पोरं आहेत ना एकदम व्यवस्थितपणे आणि चांगलीपणे चालली मस्त असं वाटला नव्हता का म्हणजे एकदम ते कधी तर घाट बीट त्यांनी व्यवस्थित पार केला आणि पुढचा प्रवास पण बाबाच्या कृपेने असाच त्यांचा चांगला होऊ दे चला ओम साईराम ओम साईराम. ओम साईराम वाकड तिकडा बबलीचा हिरवा हिरवा पाला आताच शिर्डीला पोहोचेल झुके का नाही चाला. ओम साईराम आपण हॉल्टवर तर आता आलेलो आपण आपल्या तर 2 मिनिटात आणि तिथं जाऊन आपण आराम करूया थोडा रेस्ट करूया आणि मग नंतर हातपाय धुवायला येऊया आपण आजचा हॉल्टर खूप छान आहे एकदम पूर्ण साफसूफ आणि एकदम जबरदस्त भारी आहे चला या आलोय आता फायनली जाता हॉल्टवर आपण चला आपण बॅग शोधूया आपल्या साईराम आईला साईराज आईलो सोडून द्या ना वाकी खाणार नाही. साईराम साईराम भाकर. साईराम 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 बद्दल एवढ्या नल्या साईराम बाजू बघा एवढे नल्ले घेतलेले आम्ही. अरे वा 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 वा. ओम साईराम. ओम साईराम बघा आता जेवायला बसले आम्ही सगळी साईराम बर्थडे बाय आमचा दादा हॅपी बर्थडे आणि एक इकडे आकाश हॅपी बर्थडे आणि मोबाईल याचा आणि आमचा मोबाईलची सेवा दिलेला रायडर सूरज पाटील यांचा मोबाईल घेऊन त्यांचाच ब्लॉग बनवतो. हा व्हीआयपी एंट्री ए व्हीआयपी एंट्री
हॅलो हॅलो साईराम, हो साईराम, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल, ये मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. भजन चालू आहे आपल्या इथं आणि एके साईडने इकडं बर्थडे सेलिब्रेट केला हरेश दादाचा होता, आकाशचा होता आणि एखाद्या आपल्या साई पालखीमध्ये पदयात्री दादा त्यांचा एक होता आणि एकीकडे तिथे हे बघा आपला भजनाचा आवाज आहे चालू आहे, भजन चालू झालंय. सो चला आता तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो मी. सगळं भजन वगैरे बंद झालं, आमची पण झोपाची तयारी चालली सगळ्यांची. बघा सगळे तिकडे पण झोपले, काय एक जेवायला बसले ते जेव्हा इकडं झोपलं मी. हे बघा